अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। श्वानराज, श्वानराज, देवी तुम्ही कुणासनी हुडकताय असं वाटतंय? हो गणोबा श्वानराज कुठे आहेत ते तुम्हाला काही ठाऊक आहे का? अव ते एका जागेवर कुठे थांबत्यात? अव समदेस निल्लाळा हाय बघा त्यांचा तवा गडावर समधीकडे फिरत असतात ते। पर देवी तुम्ही त्यासनी कशा पाय हुडकताय? मी आज श्वानराजांसाठी स्वतः विशेष भोजन तयार केले आहे। मी स्वतः त्यांना ते भोजन देईन असा माझ्या मनात मानस होता। अव मग ते आमच्याकडे द्या की, आम्ही त्यासनी हुडकतो आणि देतो की जेवाया। तुम्ही ते करालच गणोबा, पण श्वानराज यांना प्रिय आहेत, मला देखील प्रिय आहेत, म्हणून आज मी स्वतः त्यांना भोजन देणार आहे। मग आम्ही असं करतो बघा, आम्ही त्यांसनी हुडकतो आणि दिसले की तुमच्याकडे घेऊन येतो। पण तुमचं ते ऐकतील का? तुम्ही तुमचे कार्य करा, मी शोधेन त्यांना। आपण श्वानराजांना शोधतो आहोत आणि हे इथे बसले आहेत। श्वानराज, किती शोधायचं तुम्हाला? मी स्वतःच्या हाताने तुमच्यासाठी भोजन तयार केले आहे। तुम्हाला भूक लागली असेल ना, तुम्ही भोजन करून घ्या। माझ्या हातचे भोजन आवडले? तुम्हाला भूक लागली तर मला शोधायला लावू नका, माझ्या समोर या, मी तुमच्या भोजनाची व्यवस्था करेन। आता विश्रांती घ्या, नाहीतर गडावर फिरून या। येते मी।
श्वानराज, काय झाले? काही सांगायचे आहे का? येते मी. परंतु देवा, आपण कुठे चालला आहात ते नाही सांगितलं. कोणालाही सांगितले नाही तरी तुम्हाला मात्र सांगायलाच हवे. प्रधानजी, गडाच्या मागील बाजूला असलेल्या वनात मी जात आहे. जेव्हा मला एकांत हवा असतो तेव्हा मी तिथेच जातो. देवा, तुम्ही असं काही म्हणायला लागलात की चिंता वाटते. का? तुम्ही एकांतात गेलात, गहन ध्यानात गेलात किंवा तुमच्या वैराग्याच्या स्थायी स्वभावात गेलात की पुन्हा कधी याल ह्याची कल्पना नसते. माधवा, कैलासात प्रगाढ शांतता, एकांत मिळायचा. पार्वती, नंदी, गण ह्या सर्वांना ते ठाऊक असायचं. पण इथे सतत कोणी ना कोणीतरी आजूबाजूला असतंच. त्यात म्हाळसेला ह्या गोष्टी नाही समजावून सांगता येत. त्यात तिचा काहीच दोष नाही. परंतु देवा, फार काळ एकांतात राहू नका. ही योग्य वेळ वाटत नाही. देवा, मला जे ठाऊक आहे ते खरं आहे का? कशाबद्दल? तुम्ही जेव्हा एकांतासाठी तिथे जाता त्या जागेला लोक रमणा असे म्हणतात. माधवा, काही वेळेला मी त्यांच्या दृष्टीस पडलो आहे. तेव्हा त्यांच्या दृष्टीस पडू नये म्हणून मी माझ्या भोवती एक वलय निर्माण करतो. परंतु देवा, ह्यावेळी काही विशेष कारण आहे का? नाही, पण काही दिव्य शक्ती मला तिथे भेटायला देखील येत असतात. तेव्हा त्यांना त्याचे अर्थ कळणार नाहीत म्हणून. देवा, आपण जाऊन यावं. इथे काही घडलं तर मी आहेच. गणोबा, देवांसाठी त्यांचा अश्व तयार ठेवा. जशी आज्ञा. आणि श्वानराज कुठे आहे? देवीने त्यासनी स्वतः जेवण भरवलं. देवासनी कुठं जायचं आहे का? गणोबा, जाताना असं विचारू नये. चुकी झाली. मी आज समधी व्यवस्था करतो. ये तुझी.
म्हातार बाबा, भाकर आणली आहे तू यासाठी, खाऊन घे. काय बघतायस असं देवीकडं? गंगे, अगं तू कवा आलीस? तुम्ही जेव्हा देवीकडे बघत हरवला होतासा तेव्हा. कसला विचार करत होतासा? कसलाच नाही बघ. आजकाल बघतीय म्या, तुम्ही ना 30 ठरला की हात देवळीपाशी येतायसा आणि देवी मोहर दिवा लावतायसा. वय, अगं माय हाय ती समध्यांची, समध्यासनी सांभाळून घेते बघ. कुणासनी काय बी कमी पडू देत नाही. समध्यांकडे ध्यान असतंय तिचं. माझ्याकडे बी ध्यान हायच की तिचं. ते कसं इसरण म्या? तुम्हासनी राग येणार नसेल तर एक विचारू का? अगं आता मला कसला राग येणार? विचार की. हत्ता आल्या धरणं बघते हाय म्या, तुम्ही नुसतं काम करतायसा. अगं आता अजून म्या तरी काय करणार? आता मला काय बी नग हाय असं वाटतंय. म्या बरीन माझं काम बर. आणि कामात जीव गुतला का तीस कसा सुरू होतोय आणि कसा संपतोय हे कळत बी नाही. अहो पण असं तर असं व्हायला मला नाही त्रास होत. आणि आता अजून किती त्रास होणार? मी आता कसलाच विचारच करत नाही बघ. आता देवांच्या मनात जे असल तसंच होईल. पर एक हाय, अगोदर जसं मला काय बाय करावं वाटायचं तसं आता माझं कशात बी मनच लागत नाही बघ. तुम्हाला वेळ आहे का? मला तुम्हाला काही सांगायचं आहे. कशाबद्दल? मी इतक्या गोष्टी ठरवल्या होत्या पण काहीच झालं नाही. मग त्यात अनुमती मागण्याची काय आवश्यकता आहे? पण त्या राज्यकारभार संदर्भात नाहीत, आपल्या संसाराविषयी आहेत. आणि तुम्ही माझ्यासोबत राहून त्या गोष्टी कराव्या असं मला वाटतं. आत्ताच बोललं पाहिजे का? मग कधी बोलणार? आता असं काय महत्वाचं काम आहे तुम्हाला? बरं सांग. मी असं म्हणत होते की मला एक स्वतंत्र पाकगृह हवं आहे. पण गडावर तर एवढं मोठं पाकगृह आहे आणि त्यात सर्वांचं एकत्रित भोजन होतं. पण मला आपलं एक पाकगृह हवं आहे. मग ते छोटं असेल तरीही चालेल. बरं, तू काम सुरू कर. तुला हवं तिथे बांधून घे. मला ती जागा तुम्हाला दाखवायची आहे. बरं, तुम्हाला यात रस नाही हे ठाऊक आहे मला. आणखीन काही? माझी एक इच्छा आहे की करे पठारावर आपण आपल्यासाठी एक छोटंसं निवासस्थान बांधावं. पण गडावर इतका मोठा राजवाडा आहे तर मग तिथे बांधण्याची काय आवश्यकता? तुम्ही प्रत्येक गोष्टीला नाही म्हणणार आहात का? तसं नाही म्हाळसा. राज्यकारभाराच्या निमित्ताने आणि भक्तांच्या येण्याने गडावर शांतता राहत नाही. आपल्या दोघांना शांत वेळ मिळावा म्हणून मी हे म्हणते आहे. जिथे केवळ तुम्ही आणि मी असेन. पंधरवड्यातील 2 दिवस मिळाले तरीही चालतील. म्हाळसा, मला याबाबत काहीच आक्षेप नाही. पण मी हा विचार करतो आहे की त्या निवासात आपल्याला राहता येईल की नाही. का नाही राहता येणार? म्हाळसा, तुला सत्य काय ते याची प्रचिती आली. आत्मज्ञान प्राप्त झाले की कदाचित आपल्याला कैलासात जावं लागेल. मग ह्या निवासाची काय आवश्यकता?
पण असं घडेल असं वाटतं तुम्हाला? ते कधी घडेल हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्यावर म्हणजे माझ्यावर आणि तिच्यावर? काहीही झालं तरी मी तुम्हाला मला सोडून जाऊ देणार नाही. आणि जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत मी माझा संसार मांडणारच. आपण जगाचा संसार मांडायचा. ह्या छोट्या संसारात तू का रमतेस पार्वती? येते मी. सूर्योदयानंतर नवीन वास्तूसाठी भूमिपूजन करायचे आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका. म्हाळसा, मला माझ्या असंख्य भक्तांचे प्रश्न ऐकून ते सोडवायचे आहेत. मला त्यासाठी एकांत हवा आहे. लक्ष्मी देवी, तुम्ही या ना. देवी मी अवेळ नाही ना आले? अहो असं काय म्हणता आहात? तसंही आख्यान संपल्यानंतर गडावरची रात्र वेगळीच असते. आख्यानात काय काय ऐकलं ते आठवत राहते. मलाही तसंच होतं. पण यावेळी मी ठरवलं आहे, मला माझ्या संसारासाठी वेळ द्यायला हवा. यांच्यासाठी माझ्यासाठी काहीतरी विचार करायला हवा. हो, तुमच्या सगळ्या इच्छा तुम्ही पूर्ण करून घ्या. हो, पण त्या सगळ्या मी एकटीने उभारी घेऊन नाही चालणार. म्हणजे? मी बोलले यांच्याशी, पण यांचं संसारात लक्ष नाही असं वाटतं मला. मी इतक्या उत्साहाने यांना काही कल्पना सांगायला गेले आणि ते दुसऱ्या कुठल्या तरी विचारात असतील. नाही, माझ्या लक्षात येतं की ते कसल्या विचारात आहेत. त्यांना रस नाही. राहून राहून मला असं वाटतं की बानू इथून गेल्यापासून ते आधीसारखे वागत नाहीत, बोलत नाहीत. देवी, मला सांगा, माझं काही चुकतंय का? एवढा मोठा राजवाडा असला तरी करे पठारावर निवासस्थान असावं, एक छोटंसं पाकगृह असावं. इतक्या साध्या छोट्या इच्छा आहेत माझ्या, एका गृहिणीच्या असतात तशा. परंतु ह्यासाठी श्री खंडेराय हो म्हणतीलच. नाही म्हणण्याचं काही कारणच नाही. ते तसं म्हणाले असतील तर मी बोलते त्यांच्याशी. ते नाही म्हणत नाही, पण ते न बोलून अनेक गोष्टी बोलून जातात. त्यांच्या मनातून अजून ती गेली नाही असं वाटतं मला, आणि मला ते नकोय देवी. मी काय करू मला कळत नाहीये. परंतु तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते गडावरच आहेत ना. तुम्हाला न सांगता ते बानूकडे गेले नाहीत. हो, पण इथे असूनही मला आनंद वाटेल असं ते वागत नाही, बोलत नाहीत. मी एक सांगू का? ह्या सगळ्यावर काळ हा उत्तम उपाय आहे. तुम्ही धीर धरा. येते मी. किती वेळपासून मी इथे बोलत बसले आहे. अहो, तुम्ही कधीही या किंवा मला बोलवणं पाठवा. देवी, एक सांगायचं होतं. सूर्योदयानंतर नवीन वास्तूसाठी भूमिपूजन करायचे आहे. तुम्ही दोघांनी तिथे यावं. नक्की. ही तर शुभवार्ता आहे. येते मी.
नमोचंड मातंड तो खंडधारी उभा जेजुरीला असे सौख्यारी करिसूल शोभे तुझी थोर सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा नमोचंड मातंड तो खंडधारी हे कुठे गेले असतील? मी इतकं शोधलं, संपूर्ण राजवाड्यात दिसले नाहीत. मला वाटलं इथे तरी असतील, पण इथेही नाहीयेत. हा दागिना इथे कसा काय? हा दागिना कोणाचा? हा दागिना बानूचा तर नाही ना? याचा अर्थ हे तिच्याकडे तर गेले नसावेत.